नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. खालीलपैकी कोणता देश पहा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही. बघा, या ठिकाणी 4 देश आहेत. खालीलपैकी कोणता एक देश या ठिकाणी सार्क संघटनेचा सदस्य देश नाही. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. जपान बघा हा देश सार्क संघटनेचा सदस्य देश नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. भारतामधलं सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणतं आहे. बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. भारतामधलं सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर म्हणजे कोणतं असेल. मुंबई बंदर बघा भारतामधलं सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. आरवली पर्वत रांगेमध्ये आरवली या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे. बघा, हा प्रश्न बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर काय असेल. आरवली या पर्वत रांगेमध्ये पहा गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असतो. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असतो. योग्य उत्तर काय असेल. मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. विषुववृत्तीय बघा प्रदेशामध्ये प्रामुख्याने आरोह या प्रकारचा पाऊस पडत असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. वयोमानानुसार विचारले लोकसंख्येचे एकूण किती गट पडतात. याचे योग्य उत्तर काय असेल. वयोमानानुसार बघा लोकसंख्येचे एकूण 3 गट पडतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. 14 रताळे सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. 14 रताळे सत्याग्रह विचारलाय कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल. सन 1927 या वर्षी पहा 14 रताळे सत्याग्रह झाला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय. संवाद कौमुदी बघा हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले होते. सर्वांनी सांगायचंय बघा, मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा, संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र राजाराम मोहन राय यांनी बघा सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता. भारत छोडोचा नारा विचारले कोणत्या वर्षी दिला गेला होता. भारत छोडो सन 1942, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा, पुस्तकाचं नाव पहा. मुंबई उच्च न्यायालय बघा 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते बघा 2026 पर्यंत बघा जेवढे या ठिकाणी बघा पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांचा समावेश बघा या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. बघा, या पुस्तकामध्ये बघा एकूण 70 बघा प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे बघा 3700 बघा प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. बघा, लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो. विठ्ठल नागनाथ बघा राऊतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन व संकलन केलेलं आहे. बघा, हे पुस्तक स्मार्ट स्टडी बघा पब्लिकेशन नांदेड यांचं या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणा बघा हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. विषय क्रमांक पुढचा. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते. बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते. विनोबा भावे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. सन 1905 मध्ये कोणत्या प्रदेशाची फाळणी झाली होती. सन 1905 मध्ये बघा बंगालची फाळणी झाली होती. सन 1905 मध्ये बघा लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. सार्क संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. बघा, सर्वांनी सांगायचंय सार्क संघटनेचं मुख्यालय बघा काठमांडू, जे की नेपाळ या देशामध्ये आहे. काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक असे म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोणाला म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे लॉर्ड लिपनला पहा स्थानिक स्वराज्य संस्था जनक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झाले होते? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली होती? 1 एप्रिल बघा सन 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. तर रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण बघा सन 1949ला रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झाले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मानवी शरीरामधलं सर्वात लांब हाड कोणते आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. मानवी शरीरामधलं सर्वात लांब हाड बघा मांडीचे हाड असते, त्यांना आपण फिमर असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती आहे? भारतामध्ये विचारले सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती असेल? विवेक एक्सप्रेस. भारतामध्ये बघा सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे विवेक एक्सप्रेस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय, अलास्का ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. अलास्का ही पर्वतरांग कोणत्या देशामध्ये असेल? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA मध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, अलास्का या ठिकाणी पर्वतरांग आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 केवलादेव. केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे, कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचे केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलंय, वन्यजीव संरक्षण अधिनियमन. वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी बघा पारित झालेला कायदा आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? वन्यजीव संरक्षण बघा हा अधिनियमन सन 1972 या वर्षी पारित झाला होता. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. अजून बघा एक प्रश्न होता, पर्यावरण संरक्षण अधिनियमन. पर्यावरण संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी होता? सर्वांनी बघा कॉमेंट करून सांगायचं आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मॉस्को. मॉस्को हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? बघा सर्वांनी जेव्हा प्रमुख एवढे काय या ठिकाणी देश असतील आणि त्यांच्या राजधान्या बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न असतो. मॉस्को हे शहर विचारले कोणत्या देशाची राजधानी? मॉस्को रशियाची राजधानी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हिंद स्वराज्य यांची स्थापना कोणी केली? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. हिंद स्वराज्य सर्वांनी सांगायचं हिंद स्वराज्य यांची स्थापना महात्मा गांधी यांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा शिपाई आणि हमाल लिपिक चालक बघा सर्वांसाठी बघा महत्त्वपूर्ण असे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, गणित असेल, चालू घडामोडी बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF आहे. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व IMP प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, कृष्णा नदीचं उगमस्थान कुठं आहे? महाबळेश्वर जिल्हा सातारा. महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचं उगमस्थान आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार. बघा राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे. राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम विचारले खालीलपैकी कोणतं कलम आहे? योग्य उत्तर केलं पाहिजे. राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम 72 मध्ये राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रपतींचा महाभियोग. राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 आहे आणि कलम 72 या ठिकाणी दयेचा अधिकार आहे. मग या ठिकाणी परीक्षेमध्ये या ठिकाणी एक प्रश्न असतो. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांनी सांगायचंय न्यूयॉर्क हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय असेल? न्यूयॉर्क बघा हे शहर हडसन या नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. बघा या ठिकाणी LBW बघा अशा प्रकारच्या ठिकाणी संज्ञा आहे. बघा ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीच्या? LBW सर्वांना यायला पाहिजे, लेग बिफोर विकेट. LBW म्हणजे काय? लेग बिफोर विकेट ही संज्ञा बघा क्रिकेट या खेळासंबंधीची संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेलं आहे? नाथसागर हे धरण
सर्वांनी सांगायचं आहे नाथसागर बघा हे धरण गोदावरी नदीवरचं बघा महत्त्वपूर्ण धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती आहे? ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? बघा इराणची कोणती राजधानी? इराणची तेहरान आहे. बघा ऑस्ट्रेलियाच्या या ठिकाणी बघा कॅनबेरा हे शहर ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी कथक बघा या ठिकाणी कथक विचारलाय. सर्वांनी सांगायचं कथक. कथकली कुठला आहे? कथकली बघा हे केरळचं आहे. या ठिकाणी कथक विचारले. कथक हे कुठलं आहे? उत्तर प्रदेशचं आहे. बघा कथक हे उत्तर प्रदेशचं आहे. कथकली केरळचं आहे. भरतनाट्यम तामिळनाडूचं आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 18वा काय विचारलाय, मान्सून पूर्व म्हणजे मान्सूनच्या पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? हा पण प्रश्न बघा मागील परीक्षेमध्ये होता. मान्सून पूर्व बघा पडणाऱ्या पावसाच्या आपण त्यांना मान्सून या ठिकाणी आपण त्यांना आम्रसरी असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? सर्वांनी सांगायचे पानिपतचे दुसरे युद्ध बघा सन 1556ला पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. बघा सन 1556 या ठिकाणी पानिपतचे दुसरे युद्ध झाले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वांनी सांगायचे कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कान्हा मध्य प्रदेशमध्ये आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? वातावरणामध्ये एकूण वातावरणाच्या बघा नायट्रोजनचं या ठिकाणी सर्वाधिक प्रमाण असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी अजून प्रश्न विचारला आहे, वातावरणामध्ये नायट्रोजन बघा या ठिकाणी वायू हा सर्वाधिक असतो. तर नायट्रोजनचं प्रमाण किती टक्के असते? बघा नायट्रोजनचं या ठिकाणी वातावरणाच्या एकूण 78% बघा प्रमाण या ठिकाणी नायट्रोजनचे असते. 21% या ठिकाणी ऑक्सिजनचे असते. 0.03 या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण असते. बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी एक प्रश्न असतो. विषय क्रमांक पुढचा, सर्वात कठीण वस्तू कोणती असेल? सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती? हिरा बघा सर्वात या ठिकाणी कठीण वस्तू आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलं, प्रश्न क्रमांक 25 पहा, पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पूर्व रेल्वेचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे? हाजीपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि ज्यांना बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व IMP प्रश्नाचे PDF हे व्हॉट्सअपवर या ठिकाणी पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.